आमच्या प्रमुख मान्यवर सन्मानित शैलेजी बिडवी साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी टॉस बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्रिमूर्ती अर्थात 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करणार आहोत. आज गावातील हे 2 संघ आज सेमी फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जय गणेश वापाले विरुद्ध माही स्पोर्ट वापाले अशी ही मॅच असेल. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे दोन्ही संघाच्या कॅप्टनला. दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की ही लढत मैत्रीपूर्ण लढत असेल याची आपण काळजी घ्यायची आहे. तर भगवानजी सांबरे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस उडवायचा आहे. सुदर्शन कॉल देत आहेत. श्रीकांतजी गायकर साहेबांची मागणी आणि तेच आलेलं आहे. तर सुदर्शन फक्त आपण या ठिकाणी आम्हाला डिसिजन कळवायचा आहे. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय गणेश वापाले विरुद्ध माई स्पोर्ट वापाले अशी मॅच. आणि जय गणेश वापाले संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि पंचांच्या माहितीसाठी की हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. तर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी एकच गावातील 2 संघ आपण पाहतो या सेमी फायनल मध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतात. हे दृश्य आपण मित्रांनो नेहमीच पाहत असेल की धनेश शिरवण कुकसे विकीस्पर कुकसे अनेक वेळा एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि ती लढत आपण जर पाहिली तर मैत्रीपूर्ण लढत नेहमीच पाहायला मिळत असते. परंतु ही लढत सुद्धा मैत्रीपूर्ण असेल अशी मी या दोन्ही संघांना विनंती करतोय. आणि एक चांगला क्रिकेट तुमच्याकडे आम्हाला पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतोय. थोडंसं वेल आमच्याकडे कमी असल्या कारणाने आणि थोडंसं वातावरणामध्ये थोडंसं बदल झाल्यामुळे आपण एक षटकाचे मात्र थोडीशी कपात करतोय. अन्यथा एक आमचं स्वप्न होतं की अंतिम सामना कमीत कमी 5 षटकांचा असावा. परंतु निसर्गाच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. नाईलाज आहे आमचा सुद्धा. आयोजकांचा पूर्ण विचार होता की मात्र आम्हाला अंतिम सामना 5 किंवा 6 षटकात इथे मात्र खेळवायचा आहे. परंतु वातावरणामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळालं. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा पाहायला मिळेल. तर टाल्यांच्या गजराने मात्र 2 सलामीवीर माहीस्पर वापाले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकलाय जय गणेश वापाले संघ. गणरायांचा या ठिकाणी दर्शन घेऊन मात्र संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. आणि एका बाजूने पाहू शकता आपण माहीस्पर वापाले संघाने आज पूर्ण दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे. खेळाडू कक्षामध्ये प्लीज खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाजी करणारा संघच असेल. समीर आपण तिथे कात्रीने लक्ष द्यायचं आहे प्लीज. फक्त 15 मिनिटांचा वेळ असेल आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हा पहिला डाव समाप्त करायचा आहे. याची काळजी घ्या सतीश प्रशांत. कारण वेळ भरपूर आमच्याकडे कमी आहे. आपण जर भारतीय वेळेनुसार पाहिले तर 5 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे तुम्हाला ही पहिली इनिंग्स 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत कंप्लीट करायची आहे. काय योगायोग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एका गावातून 2 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि ते दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये मात्र प्रवेश केला आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे वाफाले गावासाठी. कारण वाफाले गाव म्हटलं तर क्रिकेटचा खूप मोठा चाहता गाव आहे. वेडा गाव आहे क्रिकेटचा आपण जर म्हटलं तर. आणि मात्र त्या गावामध्ये आज किमान इथून 2 ट्रॉफ्या निश्चित जातील. परंतु क्रमांक कुठला असेल हे अजूनही मात्र या ठिकाणी स्पष्ट होत नाही. तर सलामी जोडी अतिश्वित प्रतीक आणि आपल्या षटकाला सुरुवात करेल सतीश काटोले. पहिला चेंडू इथे मात्र हवेत आहे. यष्टीरक्षक प्रशांत विशेष चेंडूच्या खाली आणि पहिलं विकेटचं पतन. आतिश बाग टू द आउट. फलंदाज बाद. काय जबरदस्त सुरुवात इथे मात्र जय गणेश वापाले संघाची पाहायला मिळते.
नक्कीच दोन संघामधून एक संघ नक्कीच जिंकणार आहे, परंतु मी एवढंच म्हणेन की वाफाले गाव मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये जिंकला आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे या दोन संघाने या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केलेली आहे, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी येथे मात्र पाहायला मिळाली आणि सुरुवात खूपच छान सतीची पाहायला मिळते आपल्याला. कारण पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट टेकिंग चेंडू इथे मात्र हाताळलं, चेंडू बराच वेळ हवेत गेला आणि एसटीच्या प्रशांत विषयने मात्र काही चूक मात्र केली नाही पवार या झेल मार्गे. आणि जिथे एक खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि एक दमदार सुरुवात मी तर म्हणेन गोलंदाज ज्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि यष्टीरक्षक पाहिला पण प्रशांत एक जबरदस्त महान खेळाडू म्हणून ज्याची वाफळे गावाच्या माध्यमातून सातत्याने आपण उल्लेख करतोय. नक्कीच आपण पाहिलं तर सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं तर बंटी स्पोर्ट कुक्षी बुर्री संघाच्या माध्यमातून सुद्धा भरपूर स्पर्धा खेळाडू मात्र खेळलेला आहे, भरपूर नॉलेज आहे, भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे. आणि आपण जर प्रत्येक विषयाचा सुद्धा विचार केला तर नक्कीच ज्युनियर ज्या स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगलं योगदान सिटी क्रिकेटमध्ये त्याच्याकडनं संघाला लाभलेलं आहे. आणि इथे मात्र ऑन साइडला उडवला आहे, दूर गगन की छाव में एक तुम्हारी तो एक हमारी, 7 धावांसाठी षटकार. सकाळपासून पाहतोय आपण जेव्हा जेव्हा प्रतिका फटकेबाजी करतोय, लहान चेंडू जर टाकला त्यावर मोठा फटका येणे काय सुरेख फटका पाहिला आपण हुक केला होता आणि चेंडू मात्र फाईन लेगच्या वरतून धमाका पाहायला मिळाला. षटकारांनी मात्र आपल्या डावाची सुरुवात करतोय प्रतीक. जबरदस्त लयमध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या खेळूचं जेवढं कौतुक आहे तेवढं कम आहे. नक्कीच 100 पेक्षा अधिक धावा या फलंदाजाने बॅटच्या साईडने ठोकलेल्या आहेत आणि इथे मात्र अजून पाहतो की दमदार षटकार ठोकला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हिटफील्डच्या डोक्यावर क्लासिकल स्ट्रोक, 360 डिग्री फलंदाजी, चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, डिप कव्हर पॉईंट शिमारेचा चिडतोय, फाडतोय, हा येतोय दमदार चौकार. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. काय क्लास आहे. आणि सर्वात महत्वाचं जर पहिला पण योगेश पाटील ज्या रेंजवर चेंडू होता त्यावर फटका खेळतोय म्हणजे किती क्लास दाखवतोय. अप्रतिम सुरेख फटका पाहिला पण कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय, सीमापार चौकार. नक्कीच मित्र म्हणेन मावीस पण वापर सगळं म्हणत असेल की एकच वादा आमचा प्रत्येक दादा, ज्याप्रमाणे आज दादागिरी दाखवलेली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये, काय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र साकारतोय आपल्या संघासाठी सतीश. पुन्हा ओव्हर द विकेटने इथे मात्र स्विंग अँड मिस, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही आणि त्याचमध्ये पाहतो की पंचांचा आपल्याला लेग बाईचा इशारा पाहायला मिळतो. या दोन्ही पंच सज्ज आहेत, पंच गोकुल पाटील सर आणि पंच दिनेश नाईक सर. पंचांची जेवढी आपण या ठिकाणी प्रशंसा करू तेवढी कमी आहे. का जबरदस्त डिसिजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर पंच शानू कुरुशी त्यांना सुद्धा आपण विसरू शकणार नाही, अतिशय योग्य निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. थोडंसं वेल कमी घ्या, वापाली संघ पहा, तुमच्यासाठी रणनीती आखणं गरजेचं आहे, परंतु आम्हाला वेलेचं भान ठेवणं सुद्धा तुम्हाला तेवढंच गरजेचं असेल, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. आपण जर टॉप 10 बॅट्समॅन पाहिले तर तब्बल 110 धावा प्रत्येकच्या बॅटमधून. त्यानंतर बबलू पाटीलने 71 धावा टोकल्या आणि रवी चिंचोली संघाचा फलंदाज त्याच्या बॅटमध्ये 65 धावा आपण पाहिल्या पूर्ण स्पर्धेमध्ये. शेवटच्या मोमेंटला बॅट तोंड उघडलं, काय जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे त्याचं जागतं उदाहरण पॉवर या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना हा क्लासिकल चौकार. आज गुलाला उडविलं माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी धारण आहे माझी बसली धन्यवाद. धन्यवाद. क्रिकेटमधला सर्वात नाजूक फटका कोणाला म्हटला जातोय तर आपण त्याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं. आपण लेट कट केला, काय सुरेख फटका पाहिला, आपण फक्त गॅप शोधून काढलाय आणि बाकीचं काम आउटफील्ड करतोय. आउटफील्ड खूप दमदार आहे, फक्त गॅप शोधून काढा आणि चौकार वसूल कराय. धावसंख्येत भरपडते, धावसंख्या पाहते आपण 15. भरपूर संख्येने इथे मध्ये किडारसी हप्ता मात्र उपस्थित झालेले आहेत. इथे माझं सरळ बॅट लॉप करतोय, मिडॉनला बेट करायचं होतं, परंतु या ठिकाणी फलंदाज मात्र झेलबाच्या स्वरूपात बाद झालाय आकाश, ज्याने चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. आणि इथे मात्र माई स्पोर्ट वापाली संघाला लागणारा हा दुसरा झटका फलंदाज बाद. आणि जिथं मी तर म्हणेन की एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. विकेट जरी 2 गेले असतील पण ज्या प्रकारे इथं मात्र धावा पाहतोय आपण 15. एक चांगली सुरुवात अजून प्रतीक विसी हा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि आताच त्यांनी याच आजच्या दिवसामध्ये 100 पेक्षा धावा कुठून काढल्या. तो इनफॉर्म फलंदाज अजून जर 12 चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहिला तर निश्चित योगेश पाटील मी तर म्हणेन की 50 साखळा संघ निश्चित जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच काय जबरदस्त कामगिरी या पूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
लकी ड्रॉच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर स्वराज 11 ढोले संघाने मात्र अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे आणि एकूण धावसंख्या पाहू शकता आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15 आपण पाहू शकता प्रत्येक केलं तो वैयक्तिक 10 या धावसंख्येवर एक षटकार आणि एक चौकारच्या सहाय्याने आकाशने मात्र 4 धावाचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परतले अतिशय मात्र शून्यावर बाद झाले आणि आपण एक पाहू शकता लेगबाच्या रूपाने एक धाव पाहायला मिळाली 15 धावा धावफलकावर. चला खेळ सुरू ठेवा प्लीज, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. तर आता मात्र जे पॉवर प्लेची पाबंदी होती ती आता मात्र समाप्त झालेली आहे. आता मात्र आपल्याला अतिरिक्त खेळाडू सीमेरेषेवर पाहायला मिळतील. ज्यावेळी आपण पाहतो एखादा बॉर्डरवर सैनिक आपल्या देशाची सुरक्षा करत असतात, त्याचप्रमाणे हे क्षेत्ररक्षक आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी सज्ज आहेत. गोलंदाज रोशन इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करते. मी नेहमीच मागील 3-4 सत्रापासून या खेळाडूंचा उल्लेख करत असतो. या विपुल असेल, रोशन असेल, प्रथमेश असेल, जयेश असेल, जे यंगस्टर आहेत ना पवार, त्यामध्ये एक दीपेश आपण पाहिला कुरुन संघाचा. या खेळाडूंनी पीटीसी मध्ये खरोखर सर्वांना चकित केलेलं आहे, ज्याप्रमाणे हे कार्य करतात आपल्या संघासाठी. अनुजित एक मोठी छाप सोडली या पीटीसीच्या माध्यमातून आपण प्रत्येक सामन्यामध्ये. इथं मात्र गोलंदाज रोशन सज्ज होताना दुरणच्या टोकाकडनं पुढचा चेंडू फुल टॉस का सुरेख फटका पाहतोय आपण. स्वतःला जीवाला झोकून दिलंय आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या वरतून उंच उंच आणि लांबच लांब षटकार. आई मी येतय ग करले ग वादा आई मी येतय ग स्वतः मात्र या ठिकाणी स्लिप झाले, परंतु चेंडूवर जो कंट्रोल होता तो मात्र त्यांनी सोडला नाही. काय जबरदस्त इथे मात्र अफलातून शॉट पाहायला मिळाला. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता काय जबरदस्त इंटरेस्टिंग हा रिप्ले असेल. फुलटॉस चेंडूची इथे मात्र लेन पाहायला मिळाली. पाहूया पण गोलंदाज रोशन इथे मात्र मार्गस्थ होते. इथे मात्र डाव्या इष्टीवर फुलटॉसची चेंडू होती, मात्र स्वतः जो पाय होता तो स्लिप झाला, ग्रीप झाला, पण तो टायमिंगला जबाब अगदी चांगल्या प्रकारे मिडल केलं आणि मात्र फेकून दिलं लॉंग लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी हा षटकार. कारण प्रत्येकाला सुद्धा माहिती आहे की अभि नाही तो कभी नाही. आपल्या गावामध्ये नक्कीच थाटा माठाने इथून जर एखादी मोठी ट्रॉफी घेऊन जात असेल तर इथे मात्र चांगली कामगिरी आपल्याला करावी लागेल आणि त्याच उद्दिष्टाने मात्र या ठिकाणी फलंदाजी साकारतोय. मी दरम्यान विनंती करेन आदरणीय सुरेश शिंदे साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून सुरेश शिंदे साहेबांना विनंती करेन की या साहेब आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त शॉट पाहिला आपण फाईन लेगच्या वरतून चेंडूला फेकून देतोय, षटकार वसूल करतोय. षटकार मात्र धावसंख्येत भरपडते धावसंख्या जर पाहिली आपण 22. आणि की सुरेशजी शिंदेच्या माध्यमातून मॅरेथॉन मॅचसाठी आम्हाला बॅग लाभलेले आहेत, त्यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आम्हाला व्यासपीठावर स्थान आपण पाहिजे आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला पिक केलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. एकदा पूर्ण केली, एक धाब्यावर इथे मात्र समाधानी मानेल का. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय पण पवन होते त्या ठिकाणी आणि मात्र सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 2 गडी बाद 23 धावा. जे प्रेक्षक आपण पाहतो उपस्थित आहेत, जे प्रेक्षक आमच्या समेत ऑनलाईन जुळलेल्या सर्वांना मात्र एक या ठिकाणी चकित केलं आहे या दोन्ही संघाने, की असं वाटलं सुद्धा नव्हतं की हे दोन संघ अंतिम टप्प्यापर्यंत मात्र या स्पर्धेमध्ये दाखल होतील. परंतु हा योगायोग मित्र म्हणेन. इथे मात्र शॉर्ट टर्म पोल मॅसिव्ह हिट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. सुरेख शॉट पाहिला पण परत योगेश एवढा कुठं चेंडू नव्हता पण बंडवलंय बॅकफुटला जाऊन सुरेख फुलचा फटका पाहिला आपण चेंडूला पाठवलंय 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकते. ती तब्बल 29 म्हणजे का मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. इथं मात्र माही स्पोर्ट वापरल्या संघ आणि की 3 षटकांचा सामना आहे आणि मित्र नक्कीच या चेंडूनंतर अजून एक गोष्टीचा उल्लेख करेन. दरम्यान रोशन पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. उंची जास्त अंतर कमी आणि त्याच अनुषंगाने पवनने टिपलाय मैदानाच्या आतमध्ये झेल आणि समाप्त झालाय प्रतिमेचा खेळ. DJ Webhoff in the mix. खूपच छान इथे मात्र झेल पाहायला मिळते आणि पवार नक्कीच मी दोन संघाचा विचार करते. भरपूर वर्षापासून मात्र हे दोन्ही संघ एकत्रित सराव करत असतात. एखाद्या स्पर्धेमध्ये पाहिले तर दोन्ही संघाचे खेळाडू एकत्रित मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचे, परंतु
या हंगामामध्ये पाहिलं तर नक्कीच दोन संघ आपल्याला पाहायला मिळालेले आणि दोन्ही संघांना माहिती आहे की प्रत्येक खेळाडूचा वीक पॉईंट काय आहे, स्ट्रॉंग पॉईंट काय आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कधी षटकार पाहायला मिळतो तर कधी विकेटचं पतन पाहायला मिळतोय. म्हणजे आपण पाहतो की वार आणि पलटवार अशा प्रकारचा खेळ इथे मात्र आतापर्यंत या दोन संघामध्ये आपण अनुभवतोय. धावसंख्या जर पाहिली आपण धावफल करू 29 आणि आता मात्र अंतिम षटक बाकी आहे आणि या दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू यावेळेस पाहता कडक फटका केडीके का सुरेखा फटका काय मधुर आवाज बॅट मधून दूर चेंडू निघून जातोय स्कोर लेगच्या वरतून षटकार. नको मला नको मला राजसारिका नवरा पाहिजे मला राजसारिका नवरा पाहिजे नको मला नको मला राजसारिका नवरा पाहिजे मला राजसारिका. काय जबरदस्त इथे मात्र फेसबुक कमेंटमध्ये बोलायचं झालं तर कडक शॉट KDK. काय जबरदस्त स्वीट व्हॉइस आपल्याला इथे मात्र ऐकायला मिळाली. ज्याप्रमाणे या चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला त्यावेळी नक्कीच आपल्याला या ठिकाणी असं वाटलं होतं की मात्र त्या फटक्यामागे एक छाप पडली आहे ती म्हणजे 6 धाब्यांची. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर माहीस पुढे वापरली सकाळी धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 3 गडी बाद 35 धावा अजूनही आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो या माहीस पुढे वापरली संघ आणि तिथे एका चांगल्या मजबूत स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. टार्गेट किती धावाचं ठेवले पाण्याचे पण पहिल्या 2 षटकामध्ये जी जबाबदारी घेऊन फटकेबाजी ते मात्र प्रतीक करतोय. एक खूप छान खेळीचा करताना आपल्या संघासाठी पॅक रोड पाहतोय आपण पूर्णपणे भरलेला हा मैदान आणि या स्पर्धेतला पण काही शेवटचे क्षण पाहतोय. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण मारा करण्यासाठी विपुल होते. आताच योगेश पाटील यांनी उल्लेख केला होता की विपुल सुद्धा एक अतिशय चांगला युवा तगडा खेळाडू या संघाकडे आणि याच्यावर अवलंबून असेल की या षटकामध्ये किती धावा खर्च कमी करतोय आणि किमान 40च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश संपादन करते काय जय गणेश भावळ्या संघ माही स्पोर्ट वापाळ्या संघाला. नक्की जय गणेश वापाली संघ आहे कारण पहा पवारवर सुद्धा मात्र भरपूर प्रेशर आहे कारण एकच गावातील 2 संघ इंडेक्स मध्ये आहेत. हरकत नाही. विपुल लेफ्ट ऑर द विकेटने इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न प्राप्त केलं. काय जबरदस्त इथे मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळते आणि जिथे एक अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण. ज्या प्रकारे उल्लेख केला होता इथे मात्र योगेश पाटील यांनी त्याच प्रकारे मात्र पहिल्या चेंडूवर खरा उतरतो आणि थोडंसं टर्न पहिल्या चेंडू निर्धावच्या स्वरूपात एका चांगली सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज विपुलच्या माध्यमातून. नक्कीच काय सुरेख सुरुवात करतोय षटकाला कारण टाट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. इथे मात्र हाफ टेकर होता परंतु या ठिकाणी पुल करायचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण पवनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि प्रत्येकाला सुद्धा माहिती आहे की या चेंडूवर मी एकच धाव पूर्ण करेन कारण जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला मला राहणं गरजेचं आहे कारण मी मोठे फटके खेळू शकतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र या फटक्यावर एकच धाव त्यांनी पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 3 गडी बाद 36 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात पाहतोय आपण आणि अंतिम षटक पाहतोय प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या इथून मात्र 4 चेंडू मध्ये किती धावचं टार्गेट उभं करायला पाहिजे आहे. याच पाहता काय सुरेखा फटका स्विंगच्या अगेन्स्ट पाहतोय आपण स्क्वेअर लेगच्या वरतून तुला पाठवलंय आउट ऑफ पार्क षटकार. काय जबरदस्त फलंदाजी करतो या प्रत्येक या पूर्ण स्पर्धेमध्ये. जणू का असं वाटतं की आपण मित्रांनो एखाद्या स्पर्धेतील युट्यूबच्या वाहिनीवर हायलाइट क्रिकेट पाहतोय परंतु मित्रांनो हे लाईव्ह दृश्य आहेत. अतिशय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहिले तर प्रत्येकच्या बॅटमध्ये 129 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अजूनही नाबाद आहे कदाचित तो अजूनही एक सामना कदाचित खेळू शकतो या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ प्रस्थापित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विपुल पुन्हा एकदा इथे मात्र डाब्या चौचडीपैकी जोरदार पंचांकडे अपील पाहायला मिळते परंतु या ठिकाणी धाव घेतली जात नाही. ज्याप्रमाणे ही रणनीती विकीसवर कुक्षी संघाची अगेन्स्ट मात्र केली होती कारण 3 चेंडूवर पवार 6 धाब्यांची आवश्यकता होती तर 4थ्या चेंडूवर अगदी सहजपणे 1 धाव मिळाली असती परंतु ती प्रत्येकाने धाव घेतली नाही आणि परंतु त्या 5व्या चेंडूवर चेंडूला फेकून दिलं सीमेची पलीकडे 6 धावांसाठी आणि तो सामना मात्र माहीस वापरले संघाने जिंकला आणि तीच रणनीती इथे मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. स्लोअर गतीचा चेंडू लॉंग ऑफला इथे मात्र उडवलाय फेकून दिलाय सीमारेषा पार षटकार. काय क्लास दाखवते पाहतोय आपण. यावेळेस मात्र पाहतोय आपण चेंडूला मात्र उडवलंय
लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलंय आणि षटकार वसूल करतोय. संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र अतिशय वेगात पुढे सरकते ती 48 सकाळ जबरदस्त फलंदाजी करतोय. धमाकेदार हा खेळाडू पाहतोय आपण प्रतीक नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे. याच पात्र अजून एक मोठा फटका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा गगनभेदी षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त इथे मात्र प्रतीक नावाचा वादळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तो वादळ मात्र शेवटच्या क्षणापर्यंत थांबला नाही आणि मात्र षटकार अगदी पाऊस या पहिल्या इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी तीन षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा 55 इथे मात्र धावांचा आपल्याला या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. जगदीश वापारी संघाला दरम्यान मान्यवराचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपण नक्कीच या ठिकाणी टॉप 10 बॅट्समन या स्पर्धेतील पाहू शकता. प्रत्येक विषयाच्या बाटमध्ये 141 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहू शकता बबलू पाटीलने 71 धावा टोकल्या, रवीने 65 धावा टोकल्या, तौसिफने 62 आणि अतिश घोडविंदीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 62 धावा टोकलेल्या आहेत. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपले सर्वांचे लोकप्रिय भगवे आमदार सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत नवनिर्वाचित सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत सन्माननीय सोनालीगावचे उद्योजक नवनाथजी पाटील आणि सन्माननीय अमरजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं सन्माननीय भरतजी शेलार यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खूप मोठी उपस्थिती आज स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेली आहे. कारण वेळेत वेळ काढून हे मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भरपूर मोठ्या संख्येने इथे मात्र आपल्याला आज मान्यवर पाहायला मिळतात. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे. भिवंडी तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट भगवे आमदार शांतारामजी मोरे साहेब, त्याच्या समवेत सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे साहेब, त्यानंतर भरतजी शेलार, त्यानंतर पाहू शकता आपण अमरजी म्हात्रे, शैलेशजी बिडवी साहेब, राकेशजी पाटील, भगवानजी सांबरे, भरपूर मोठमोठ्या व्यक्ती आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. आणि मान्यवरांसाठी सुद्धा काय योगायोग आहे की जो सामना आपण पाहतोय की एकच गावातील दोन संघ इथे मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. वाफाले विरुद्ध वाफाले. परंतु कोणता वाफाले संघ अंतिम सामन्यामध्ये जाईल अजूनही मात्र हे चित्र स्पष्ट होत नाही. प्रथम फलंदाजी करताना माईस्पोर्ट वाफाले संघाने 54 दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत कुरुंचे नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय योगीजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भाई अंकल पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत सन्मानित दिलीपजी केदार हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मॅच फार इम्पॉर्टंट आहे कारण टार्गेट आहे 55 धाबांचं. आणि पहिल्या चेंडूवर काय सुरेख फटका खेळतोय तर मात्र फलंदाज रुपेश स्लॉग करतोय चेंडूला मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. एक खूपच छान एक सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते रुपेशच्या बॅटमधून. अशीच फटकेबाजी करावी लागेल. हा टार्गेट जर स्वीकारायचं असेल. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. पाहूया चेंडूवर काय करेल गोलंदाज प्रतीक. आजच्या दिवसामध्ये खरा हिरो ठरलाय, ज्याने अतिशय अप्रतिम कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या संपूर्ण दिवसामध्ये. तो जो प्रतीक सज्ज होतोय मारा करण्यासाठी. या स्वतः फुल टॉस घेऊन फटका पाहतोय आपण. चांगला फटका आहे. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार. अजून एक दमदार चौकार. कुरुंगावचे सन्माननीय प्रशांतजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच इथे मात्र काय जबरदस्त खेळ इथे मात्र वापाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण माईस्पोर्ट वापाली संघाने प्रथम फलंदाजी करताना 54 धावा टोकल्या, 55 धावांचं टार्गेटचं इथे मात्र पाठलाग करतोय. सलामीची जोडी पाहतोय आपण रुपेश सांबरे विथ प्रशांत विशे. आणि पहिल्याच 2 चेंडूवर आपल्याला या ठिकाणी 2 दर्शनीय चौकार रुपेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले. काय जबरदस्त आगास करतोय
या मॅच मध्ये रुपेश, कारण रुपेशला सुद्धा माहिती आहे की धावसंख्या फार मोठी आहे आपल्या समोर आणि धावांचा पाठलाग करत असेल सुरुवात चांगली होणं गरजेचे आहे. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु शॉर्ट कव्हरला मात्र थोडंसं मिसफिट पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या धावाचा मात्र प्रयत्न होणार नाही, कारण प्रशांत विषय सुद्धा मात्र पाहिले तर या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या स्पर्धेमध्ये पाहिले तर 60 पेक्षा अधिक धावा त्याच्या बॅट आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. हे दृश्य पाहू शकता आपण, अनेक दिग्गज मान्यवर व्यासपीठावर पाहू शकता आपण. आमदार साहेब, त्यांच्या समेत आपण पाहू शकता विशुभाऊ म्हात्रे साहेब, शैलेशजी बिडवी, भगवानजी सांबरे, राकेशजी पाटील, भरतजी शेलार, अमरजी म्हात्रे, योगेशजी पाटील, भाई अंकल पाटील, सर्वांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रशांत खेळण्यासाठी सज्ज होते. इथे मात्र स्लॉक करायचं होतं, परंतु चेंडू कार्पेटी स्थानी मात्र निघून जातो. या डीप मध्ये केल्यावर सज्ज आहेत. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडीशी संतपैकी पाहायला मिळाली आणि संतपैकीच्या जोरावर मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. मानवी समुद्र आता मात्र पवार आपल्याला मैदानाच्या चौफेर बाजू पाहायला मिळतोय. भरपूर संख्येने, हजारोच्या संख्येने क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद लुटताय. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि जिथं शेवटच्या क्षण आपण या स्पर्धेचा पाहतोय आणि अंतिम सामना जेव्हा सुरुवात होईल, अजून अपेक्षा असेल की खूप पाठीराखे या क्रीडानगरीमध्ये येथील पॅक रोड पाहतोय आपण. आणि एक जबरदस्त हा सामना सेमीफायनलचा पाहतोय आपण. दोन्ही संघ एकाच गावाचे, पण जो जिता वै सिकंदर यावेळेस पात्र. हा फटका चांगला आहे का, सुरेख फटका, स्विंग केलाय चेंडूला, मिडविकेटच्या वरतून चेंडूला फेकून देतोय षटकार. भरपूर प्रेक्षकांचं मत आहे की पवार फायनलचे पहिलं फायनल असं नक्कीच भरपूर प्रेक्षकांनी हे चित्र स्पष्ट केलं. परंतु मी तर एकच म्हणेन की एकाच जंगलातील हे 2 वाघ आता मात्र एकमेकांसमोर शिकारी करण्याचा प्रयत्न करतायत. आणि जिथं जो उल्लेख केला होता की प्रशांत खूप मोठं नाव आहे या संघाच्या माध्यमातून, आणि काय सुरेख फटका पाहतो त्याच्या बॅटमधून, चेंडूला मात्र भिरकावलंय मिडविकेटच्या वरतून षटकार. आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र पुढे वेगळा सरकते ती 17. जो टार्गेट आहे इथं मात्र योगेश पाटील त्या टार्गेट चा विचार करून इथं मात्र पहिल्या षटकामध्ये फटकेबाजीला प्रारंभ केलाय रुपेश आणि प्रशांत या जोडीनी. नक्कीच नक्कीच जे धावांची आपण जर पाहिलं तर जी सरासरी होती तिच्या अगदी जवळपास मात्र हा संघ पोहोचलाय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत पाहू शकता आपण 17 धावा दाखल चांगल्याच पोझिशन मध्ये आहे जय गणेश वापाळे संघ, कारण एक फलंदाज आता मात्र त्यांनी मात्र गमावला नाही. एक जमेची बाजू आहे, कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये जयेश विषय चांगल्या फॉर्म मध्ये आहे, सुदर्शन सुद्धा चांगली फलंदाजी करू शकते, सतीश काटोले एक इनफॉर्म फलंदाज आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला फटका तर खूपच छान आहे, परंतु डीप स्क्वेअरकडे मात्र खेळाडू आहे, एकदा पूर्ण केली जाईल. आणि अशा रीतीने शेवटच्या चेंडूवर मात्र सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 18, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धाब्यांची गरज. कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये धडक देईल? आणि मात्र अंतिम सामन्यामध्ये पहिला संघ पोहोचला आहे तो म्हणजे स्वराज 11 ढोले संघ. आणि ढोले संघ मात्र टकमक लावून मात्र या सामन्याकडे लक्ष केंद्रित करतोय की नक्कीच वापाळे गावाचा संघ येईल, परंतु त्या संघाचं नाव कोणतं आहे हे अजूनही चित्र स्पष्ट होत नाही. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 55 धावाचं टार्गेट स्वीकारताना दुसऱ्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. आणि एक चांगली दमदार सुरुवात जय गणेश वाफाळे संघाची पाहतोय आपण. इथून मात्र 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 37 धावाचं लक्ष अजून आहे. मी तर म्हणेन की ते मात्र दोन्ही संघाकडे समान संधी आहे. हे प्रेक्षक पाहू शकता किती संख्येने प्रेक्षक मैदानाच्या चौफेर बाजूने क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतो. मानवी समुंदर अगदी पॅक क्राऊड इथे मात्र पाहायला मिळतो. मित्र म्हणे पर्व पहिला आहे वावडी संघाच्या माध्यमातून स्पर्धेचा, परंतु जो अनुभव आहे तो किमान 10 ते 15 वर्षाचा अनुभव, पहिली स्पर्धा आणि नक्कीच मित्र म्हणजे सक्सेसफुल स्पर्धा इथे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि याचा नक्कीच सर्व श्रेय जाईल जय हनुमान वाहुली संघाला आणि ग्रामस्थ मंडळ वाहुलीला एवढ्याच चांगल्या स्पर्धेचं यांनी मात्र नियोजन केलं. आणि मात्र अंतिम टप्प्यावर मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. कुकसे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय निलेशजी देसले आणि सन्माननीय मनोहरजी भुईर यांचं इथे माझं शुभागमन झालेलं आहे. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थोडंसं आमच्यासोबत प्रेशर आहे कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे. तर लगेच पाहतोय आपण इथे मात्र पहिली वॉर्निंग देताना आमचे पंच पाहतोय आपण. चला चला खेळ सुरू करा. फक्त तुमच्याकडे 7 मिनिटं शिल्लक आहेत. माईस्पोर्ट वापाळे संघ तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ दिला होता, आतापर्यंत तुम्ही 8 मिनिटं पहिल्या षटकासाठी मात्र या ठिकाणी खर्च केलेले आहेत. चला खेळ सुरू ठेवा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धाब्यांची गरज. इथे मात्र चेंडू हवेत आहे, कॅप्टन बंटी चेंडूच्या खाली झेल टिपलोय
आनंद व्यक्त करतोय मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट्स प्राप्त केली आहे गोलंदाज प्रथमेशने. लागतोय जय गणेश वापाले संघाला पहिला धक्का. प्रशांत विषय बॅक टू द डगआउट. तर प्रथमेश पाहतोय पहिल्या चेंडूवर इथं मात्र विकेट मिळून देताना संघाला आणि एका क्षणी असं वाटलं होतं की एका चांगली सुरुवात इथं मात्र होईल पण त्यानंतर मात्र कमबॅक केलंय आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय इथं मात्र गोलंदाज प्रथमेश. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज जयेश येतोय इन्फॉर्म खेळाडू या संघासाठी आणि कशा प्रकारे फटकेबाजी करेल इथून मात्र पाहायचं आहे. एक जबरदस्त रंगत पाहायला मिळेल की इथून मात्र सामना एकतर्फी होईल. अजून मात्र सामना दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये येऊन ठेपलाय. नक्कीच नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर जयेश विषय. हा खेळाडू सुद्धा मात्र पाहिले तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सत्राचा विचार केला तर. परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती त्या विकेट्स मात्र प्रथमेशने पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला प्राप्त करून दिला. प्रशांत बाद होण्यापूर्वी पाहू शकता आपण 9 धावांचं योगदान दिलं. एक षटकारच्या साहाय्याने 4 चेंडूला मात्र सामोरे गेले होते आणि इथे मात्र ओव्हरपिच चेंडू चेंडू जातोय 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 दुर्गगन की छाव में षटकार. काय सुरेख फटका पाहिला आपण आणि ज्या प्रकारे असं वाटलं होतं की योगेश पाटीलला दबाव टाकेल गोलंदाज पण पहिल्या चेंडूचा सामना करताना सुरेख असा फटका चेंडूला मात्र मेडिकेटच्या वरतून फेकून देतोय षटकार. नक्कीच आपण पाहू शकता फटाक्यांचा हा जल्लोष. परंतु हा जल्लोष कशासाठी आहे हे मात्र अजूनही मात्र या ठिकाणी स्पष्ट होत नाही. सक्सेसफुल स्पर्धा झाली आहे त्यासाठी हा जल्लोष पाहायला मिळतो. यस पहिल्याच इथे मात्र चेंडूवर आपण पाहिलं तर 2 चौकार इथे प्राप्त केले रुपेशने आणि मात्र आता ऑन साईडला उडवलाय चेंडू हा बेस्ट शत्रशिकाय त्या ठिकाणी परंतु झेल ड्रॉप झालाय. परंतु बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. प्रत्येक होते त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तत्परती मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी पाहू शकता आपण एक गडी बाद 26 धावा. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 29 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून मी तर म्हणेन की संपला नाही आहे. इथून मात्र जो चांगला खेळ उंचावेल त्या संघाचं विजय संपादन होईल. नक्कीच नक्कीच अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. अजूनही सामना जर पाहिला तर ढोलाई स्थितीमध्ये आपण पाहतो. इथे मात्र टॉपेज लिडिंग आहे चेंडू हवेत आणि ट्रिपला एसटी रक्षकाने हा झेल आणि संपलाय रुपेशचा खेळ. फलंदाज बाद. टॉपेज लागला आणि मात्र कोणत्याही प्रकारची मात्र चूक केली नाही. यष्टीरक्षक होते त्या ठिकाणी सतीशने मात्र कोणतीही प्रकारची चूक केली नाही आणि मात्र मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली. जी सलामीला जोडी आली होती ती पवार आता मात्र माघारी धाडण्यामध्ये मात्र गोलंदाजांना यश पूर्णपणे प्राप्त झालं आहे. अनिकेत पूर्णपणे सहमत आहे. ज्या प्रकारे या षटकामध्ये प्रथमेश नावाचा गोलंदाज 8 धावा जरी खर्च करतोय पण मोक्याच्या क्षणी 2 विकेट इथे मात्र प्राप्त करून संघाला पूर्णपणे एकदा वापसी करून देतोय. इथून मात्र संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे मोठा संघ म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख करतोय जय गणेश वाफाळे हा संघ थोडासा इथं मात्र पाहतोय की आपण बॅकफुटला आहे. कारण की इथून मात्र जर विचार केला आपण सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते जर पाहिले आपण 8 आणि सामना जिंकण्यासाठी 29 म्हणजे कठीण आव्हान आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना प्रथमेश याच मात्र शॉर्टपिच चेंडू वेगवान होता. नियंत्रण होतं फटक्यामध्ये पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज. या एका सिंगलनी संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र जर पाहिले आपण 27 एक जबरदस्त खेळ करावा लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. कारण की 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी प्रसंग कठीण आहे. हिट आउट तर गेट आउट अशी स्थिती इथे मात्र आता जय गणेश वापाले संघासाठी पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथे या ठिकाणी मोठा फटका केलायचा आहे. कारण चेंडूची संख्या खूपच कमी पाहायला मिळते. प्लीज सतीश वेल कमी घ्या प्लीज. यानंतर आम्हाला अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे. त्यासाठी आम्हाला वेल असणं गरजेचं आहे. कारण भरपूर संख्येने मान्यवर सुद्धा मात्र पाहतो आपण व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. प्लीज थोडंसं कॉपरेट करा.
7 चेंडू 28 धाब्यांची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी प्रतिमेश कडनं आपण पाहतो या ओव्हरमध्ये. द विकेटने पुन्हा एकदा चेंडूला आपटे दिले आणि मात्र पंचाने व्हाईट घोषित केलाय. कारण फलंदाजीच्या अव्वाकाच्या बाहेर हा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र प्रतिमेश पुढील बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाही अशा प्रकारचा इशारा मात्र पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि जिथं पंच सुद्धा कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे बाउन्सर टाकलं होतं. 1 फॉर 1चा इशारा येतोय. आणि या धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरकते ती या स्वतः फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि स्कोल एक रिजनकडे चेंडू डीप मध्ये ठेवलं होते. दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र अतिशय वेगात दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या सहज या दोन काय ठसन क्रिकेट पाहतोय आपण यावेळेस. मात्र ज्या प्रकारे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त इथे मात्र स्वतःला झुकवून दिलं जयेशने. अतिशय जबरदस्त एअरफट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. अशा दृश्य आपण नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळामध्ये पाहतोय. कारण जयेशला सुद्धा माहिती आहे की माझी विकेट्स फार इम्पॉर्टंट आहे जय गणेश वापाले संघासाठी. आणि त्याच अनुषंगाने मात्र ही दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ आपण जर पाहिला तर समाप्त झाला. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 30 धावा. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धाब्यांची गरज. माईस्फोट वापरले सगळं चला शत्रक्षण तुम्ही लगेच लावून घ्यायचं आहे. 7 चेंडू विजयासाठी 25 धाब्यांची गरज. आपण शत्रक्षण लावून घ्यायचं आहे लगेच प्लीज. आणि जिथं माही 11 या संघाला डबल इथून मात्र सूचना केल्या जाणार नाही. मैदानी पंच डायरेक्ट का पॅनलिस्ट करेल इथून मात्र. आणि आता मात्र थोडं संघर्ष करावं लागेल. 6 चेंडू 25 म्हणजे एवढं सोपं नाही आहे. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये ज्या संघाचा दबदबा निर्माण केलाय आणि टॉप 3 मध्ये येऊन सेमीमध्ये खेळणारा संघ म्हणजे आजच्या दिवसातला खरा हिरो ठरलेला संघ आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र 6 चेंडू आणि 25 असं समीकरण आहे. आणि ती समीकरण स्वीकारतोय का इथं मात्र पाहायचं आहे. पण एक मजबूत संघ म्हणून ज्याची सातत्याने ओळख आपण पाहिलेली आहे. तर चला खेळ सुरू करा प्लीज. दुसरी ऑफिशियल वॉर्निंग या ठिकाणी वापाली संघाला प्लीज. यापुढे तुम्हाला वॉर्न केलं जाणार नाही. डायरेक्टली पॅनलाइज तुम्हाला इथून मात्र अनाऊन्स केली जाईल. आयोजकांच्या वतीने मी हे अनाऊन्स करतोय. 7 चेंडू विजयासाठी 25 धाब्यांची गरज आहे. तुम्ही खेळ सुरू करा. गोलंदाज इथे मात्र सज्ज होईल मुन्नाने आज प्रभावित कामगिरी केली आहे. सामना करेल सतीश काटोले. इथे मात्र थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर इथे मात्र फलंदाज सतीश बीट झालाय. आणि आता मात्र कुठेतरी पाहतो की फलंदाजांवर आपल्याला पूर्णपणे प्रेशर पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 25 असा कठीण आव्हान इथं मात्र सर करायचं आहे. आणि सतीश चांगले खूप महान परिपक्व फलंदाज म्हणून ज्याची सातत्याने ओळख इथं मात्र त्यांनी निर्माण केलेली आहे. पुढचा चेंडू मुंडाचा राईट विकेट. या पात्राने तर मजबूर पंचाला विचार करण्यासाठी भाग पाडलाय या चेंडूंनी. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या 31. नक्कीच पाहिलं तर खूपच उजव्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला. एक जबरदस्त निर्णय पंच दिनेश नाईक सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर एक अवंत धाव इथे मात्र पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू विजयासाठी 24 धाब्यांची गरज. सतीशला नक्कीच इथे मात्र हिरो ठरायचं असेल तर मात्र तुम्हाला चांगल्या फटक्यांची इथे मात्र आवश्यकता आहे. आणि तो प्रयत्न नक्कीच करण्याचा करतोय. परंतु या ठिकाणी या टप्प्यात लागला चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय पायलीच्या दिशेने. परंतु थडम्यांचा छत्रशी जाऊन डीप मध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव येथे मात्र पाहायला मिळाली. बंटी आम्ही प्रत्येक चेंडूकडे मात्र तुम्हाला या ठिकाणी धावसंख्या सांगतोय प्लीज. 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र विजयासाठी 23 धाब्यांची गरज. 4 चेंडू 23 धावा. चेसिंग कंपल्सरी. काय जबरदस्त सामना इथे मात्र पाहायला मिळतोय प्रेक्षकांसाठी. एका गावातील हे 2 संघ जय गणेश वापाले विरुद्ध माईस्फोट वापाले. कोणता संघ डोले संघासमोर अंतिम सामन्यामध्ये फाईट करेल येणारे 4 चेंडू इथे मात्र सांगून जातील. मुन्ना पुन्हा एकदा मार्गदर्शन और विकेटने. इथे मात्र या ठिकाणी नीट चेंडू. आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो मात्र कुठेतरी माईस्फोट वापाले संघाच्या नाकापर्यंत दरवलतोय असं म्हणायला आता मात्र सुनील पवार हरकत नाही. आणि जिथं बरोबर पूर्णपणे सहमत आहे. ज्या प्रकारे सिच्युएशन पाहतोय आपण काय जबरदस्त निश्चित कौतुक करायला पाहिजेत. कारण की या संपूर्ण दिवसामध्ये या संघाने खूप चांगली परफॉर्मन्स सांघिक कामगिरीच्या बळावर सामना जिंकून इथपर्यंत येऊन ठेपले. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. खरोखरच कौतुक करावं लागेल माईस्फोट वापाले संघाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथे मात्र स्विंग अँड मिस. दुसरा डॉट चेंडू आणि मात्र जे
फायनलचे दरवाजे आहेत ना पवार आता मात्र ते ओपन झालेले आहेत ते म्हणजे माहीसपूर वापरले संघासाठी आणि मात्र डोळे संघाला सुद्धा आता मात्र पूर्णपणे माहिती असेल की आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला कोणत्या संघासमोर फाईट करायची आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण मुंडाच्या माध्यमातून. इथं मात्र निश्चित धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 32 सुरेख तिकट मारा करताना इथं मात्र मुंडा नावाचा गोलंदाज रेट्यामोर विकेट सज्ज होताना पुढचा चेंडू जेव्हा पाहता कडक पटका पण उशीर होतोय. चेंडू मात्र स्कोरलेगच्या वरतून पाठवलोय षटकार. नक्कीच एक विनंती असेल कोणताही संघ जिंकेल परंतु कोणत्याही संघाचा पाठीराखे मैदानाच्या आतमध्ये येणार नाही कारण आम्ही लगेचच अंतिम सामन्याची नाणेफेक करून अंतिम सामन्याला सुरुवात करणार आहोत. प्लीज षटकार इथे मात्र पाहायला मिळाला परंतु भरपूर उशिराने मात्र या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण पाहतो की औपचारिकता शिल्लक आहे असलं म्हणायला मात्र या ठिकाणी हरकत नाही कारण विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करतोय माहीसपूर वापाले संघ. असं वाटतं की अंतिम सामन्यामध्ये पूर्णपणे धडक देईल स्वराज 11 डोळे संघाच्या समोर. मुन्ना उर्दू विकेटने फुलटॉ चेंडू स्लॉक केलाय चेंडू आउट ऑफ द पार षटकार परंतु फायनल मध्ये प्रवेश केला आहे माहीसपूर वापाले संघाने. DJ Webhoff in the mix. आहे तर दोन्ही संघाचे कॅप्टन